गिरीश महाजनांनी धुळे आणि नाशकात भाजप संपवला आहे. निवडणुकीत केलेले गेम उलगडतील. विधानसभेचा विचार करून महाजनांनी डाव खेळायला पाहिजे होता. महापालिका हातात आली तरीही भाजप कसे संपेल हे समजून घ्या. भाजपचे संकटमोचक म्हटलं तर सर्वप्रथम तुम्हाला कोणतं नाव आठवतं? बरोबर, गिरीश महाजन असते ना. परंतु हेच गिरीश महाजन आता पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांसाठी संकट बनलेत की काय, असा प्रश्न निर्माण झालाय. नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रातील खास करून जळगाव, धुळे आणि नाशिक महानगरपालिका निवडणुकीत गिरीश भाऊंनी भाजपला एकहाती विजय मिळवून दिला असला तरी राजकारण म्हणजे केवळ सत्ताच का हो? मग त्यासाठी वर्षानुवर्ष पक्षासाठी राबराब राबणाऱ्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांची आहुती देऊन उपरे यांना संधी दिली तरीही बेहतर. आज भाजपमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांची तर सोडाच, परंतु आमदारांची स्थिती देखील काही वेगळी नाहीये. नाशिकच्या महानगरपालिका निवडणुकीआधी भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी अगदी धाई मोकलून रडायला लागली. जिथे पक्षाच्या आमदारांची अशी स्थिती असेल तिथे कार्यकर्त्यांचं काय लावलंय, असाच प्रश्न पडला. हीच परिस्थिती जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांचीही झालीये. महानगरपालिका निवडणुकीत जागा वाटपापासून ते अगदी निवडणुकीची रणनीती ठरेपर्यंत सर्व काही मंत्री गिरीश महाजन आणि चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी कॅप्चर करून घेतलं होतं. आपल्या जवळच्या पंटर यांना तिकीट वाटप केल्याने आमदार भोळे यांना उमेदवारीचा शब्द दिलेल्या कार्यकर्त्यांचा संताप सहन करावा लागला होता. आणि त्यामुळे मंत्री गिरीश महाजन यातून काही धडा घेणार की आपलीच मनमानी सुरू ठेवणार, असा प्रश्न यातून निर्माण होतोच. उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मंत्री गिरीश महाजन यांचे वर्चस्व वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे महाजन आता आपल्याच पक्षातील निष्ठावंतांसाठी संकट ठरू लागले आहेत. नाशिक आणि जळगाव या दोन्ही बालेकिल्ल्यांमध्ये त्यांनी घेतलेले निर्णय स्थानिक आमदारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या पचनी पडलेले नाहीत. नाशिक महानगरपालिका निवडणुकीत गिरीश महाजन यांनी विजयासाठी अवलंबलेली रणनीती आता निवडणुकीनंतर पक्षांतर्गत वादाला कारणीभूत ठरते. महाजन यांनी नाशिकमध्ये भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्यासह सीमा हिरे यांच्यासारख्या स्थानिक नेतृत्वाला पूर्णपणे बाजूला सारल्याचे चित्र दिसलं होतं. भाजपच्या मूळ विचारधारेच्या कार्यकर्त्यांचा तीव्र विरोध असतानाही महाजन यांनी सुधाकर बडगुजर, सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांसारख्या अन्य पक्षातील नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश दिल्याने आता भाजपचे मूळ कार्यकर्ते पक्षापासून दूर जात आहेत. भाजपने नाशिकमध्ये एकहातू सत्ता मिळवली असली तरी जुन्या निष्ठावंतांमध्ये बाहेरचे ओझे किती दिवस सहन करायचे, अशी भावना निर्माण झाली आणि त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीनंतर आता पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरलीये. दुसरीकडे जळगावमध्येही हीच परिस्थिती पाहायला मिळाली. येथे गिरीश महाजन यांच्यासोबत आमदार मंगेश चव्हाण यांनी येथे आपले हात धुवून घेतल्याची स्थिती आहे. स्थानिक भाजप आमदार सुरेश भोळे यांच्या प्रभावाखालील क्षेत्रातही महाजन आणि चव्हाण यांनी स्वतःच्या पसंतीच्या उमेदवारांना नगरसेवक पदाची तिकिटे वाटली. आमदारांना विश्वासात न घेता झालेली ही तिकीट वाटप प्रक्रिया जळगाव भाजपमध्ये उभी फूट पाडणारी ठरली आहे. चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी महाजनांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव शहराच्या राजकारणात हस्तक्षेप केला, ज्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष. मंत्री महाजन यांनी एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर अँड इलेक्शन याप्रमाणे वागत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना पक्षात प्रवेश दिल्याचे आरोप झाले आहेत. जरी महाजन यांनी नाशिक, जळगाव आणि धुळे महापालिकांवरती भाजपचा झेंडा फडकवला असला तरी त्यासाठी त्यांनी पक्षाची शिस्त आणि निष्ठावंतांची प्रतिष्ठा पणाला लावली. हे मान्य करून चला. महापालिका निवडणुकीनंतर पक्षामध्ये अंतर्गत कुरबुरी वाढले आहेत. महाजन यांच्या मनमानी कारभारावर आता हायकमांड यावर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान आता महापौर निवडीवरून जळगावात मोठे राजकारण शिजत असल्याची चर्चा आहे. यातही मंत्री महाजन सुरेश भोळे यांना साथ देण्याची शक्यता आहे. जळगाव महानगरपालिकेत भाजपच्या गटनेतेपदी कालच प्रकाश बाळांनी तर शिवसेनेच्या गटनेतेपदी विष्णू भंगाळे यांची नियुक्ती करण्यात आली. जळगाव महापालिकेचे महापौरपद हे महिला ओबीसीसाठी राखीव निघालं असल्याने अनेकांच्या नजरा महापौरपदाच्या खुर्चीकडे लागल्या आहेत. भाजपला 10 जागांवर यश आल्याने भाजपचाच महापौर होणार असल्याचं मानलं जात आहे. त्यामुळे भाजपमधून महापौरपदासाठी चांगलीच रस्सीखेच बघायला मिळते. यात निष्ठावान म्हणून भाजपच्या बिनविरोध निवडून आलेल्या उज्ज्वला बेंडाळे या सलग तिसऱ्यांदा निवडून आल्या. त्या अनेक वर्षांपासून जळगाव महानगरपालिकेच्या राजकारणात सक्रिय आहेत. तसेच आमदार सुरेश भोळे यांच्या त्या निकटवर्तीय मानल्या जातात. त्यांना महापौर पदाची संधी मिळू शकते अशी शक्यता वर्तवली जात असली तरी ऐनवेळी महाजन आपल्या व्यक्तीला महापौर पदाची खुर्ची बहाल करतील अशी शक्यता निर्माण झाली आहे. दुसरीकडे आमदार मंगेश चव्हाण यांचे निकटवर्तीय समजले जाणाऱ्या वैशाली अमित पाटील यांचे देखील नाव चर्चेत आहे.
निवडणुकीत ऐनवेळेस उमेदवारी अर्ज दाखल करायला लावून मंगेश चव्हाण यांनी त्यांना बिनविरोध निवडून आणण्यामध्ये सिंहाचा वाटा निवडला. मंगेश चव्हाण हे जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभारी होते. वैशाली पाटील या मंगेश चव्हाण यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात, त्यामुळे त्यांची देखील या ठिकाणी वर्णी लागू शकते. शर्यतीत दीपमाला काळे यांचे देखील नाव चर्चेत आहे. त्या भाजपच्या एकनिष्ठ कार्यकर्त्या आहेत. त्यांची देखील महापौर पदासाठी वर्णी लागू शकते. पण आमदार सुरेश भोळे हे जळगाव शहराचे आमदार आहेत, त्यामुळे महापौर पद हे सुरेश भोळे यांच्या मर्जीतील एखाद्या व्यक्तीकडे असावं असा प्रयत्न देखील सुरेश भोळे करीत असल्याची माहिती आहे. दुसरीकडे महापालिकेवर मंत्री गिरीश महाजन आणि मंगेश चव्हाण यांच्याच मर्जीतील महापौर बसवला गेला पाहिजे असे प्रयत्न असण्याची शक्यता आहे. महानगरपालिकेमध्ये चालणारा कारभार हा मंत्री गिरीश महाजन यांना कळावा, यासाठी मंत्री गिरीश महाजन आणि आमदार मंगेश चव्हाण यांच्या निकटवर्तीयांची त्या ठिकाणी वर्णी लागू शकते, अशी शक्यता राजकीय वर्तुळात अंकिता पंकज पाटील यांची देखील नावाची चर्चा आहे. त्या मंत्री गुलाबराव पाटील यांच्या जवळच्या नातेवाईक आहेत. पण एकंदरीत बघता जळगाव महापालिकेचा महापौर हा मंत्री गिरीश महाजन यांचा निकटवर्तीय होतो की जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांचा निकटवर्तीय होतो, हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल आणि त्यापुढील राजकारण त्यावरच ठरणार आहे. मात्र सध्या उपऱ्या यांना दिलेली संधी जवळच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलल्याने राग या सगळ्या गोष्टी येत्या विधानसभा निवडणुकीत गिरीश महाजन आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांना शेकणार, एवढं मात्र खरं. कधीपर्यंत तुम्ही निष्ठावंत आवडणार, कार्यकर्ते डावललं आणि उपयोग आपल्या पक्षात घेऊन वाढ करणार, असे अनेक प्रश्न नाशिक आणि जळगावमध्ये सोडले गेले आहेत. त्यामुळे मंत्री गिरीश महाजन यांना भविष्यामध्ये फडणवीसांना संकटमोचक असणारे हे महाजन हेच डोकेदुखी ठरतील, एवढे मात्र नक्की. या सगळ्या विश्लेषणाकडे तुम्ही कसं पाहता, कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.